गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभप्रभात सगळ्यांना. माझ्या समोरच सूर्य आहे. खूप खूप धन्यवाद सूर्यनारायणाला. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. आजचा नवीन दिवस सुरू करण्या अगोदर आपण सर्वजण एकमेकांना धन्यवाद देऊया, कॉंग्रॅच्युलेशन्स करूया, खूप खूप आभार मानूया युनिव्हर्सचे की आजचा आणखी एक दिवस आपल्याला जगण्यासाठी दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी मला दिलात, त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्स, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद की या ब्रह्मांडामधून येणारी स्पिरिच्युअल ऊर्जा, एकदम एनर्जेटिक पॉवरफुल प्रकाशमय ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून, आज्ञा चक्रातून, थ्रोट चक्रातून, हृदय चक्रातून, मणिपूर चक्रातून, स्वादिष्टान चक्र आणि स्वादिष्टान चक्रातून, मूलाधार चक्र आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा प्रवाहित होत आहे. मी निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहे. त्यासाठी मी युनिव्हर्सचे, या नारायणाचे मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी माझ्या आई वडिलांना मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते की त्यांनी मला या जगात आणलं, मुलीचा जन्म देण्यासाठी. मी त्यांच्या मनापासून आभार मानते. लहानाचं मोठं केलं, मला शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं, माध्यमिक शिक्षण दिलं, मला पोलीस खात्यात भरती केलं. त्यासाठी त्यांनी जो पैसा खर्च केला, त्याचबरोबर कष्ट केले, परिश्रम केले, त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते. गेल्या 21 वर्षात मला महाराष्ट्र सरकारने भरभरून पगार दिला आणि मला पोलीस खात्यामध्ये नोकरी दिली. त्यासाठी मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, पोलीस कर्मचाऱ्यांचे, क्लरिकल स्टाफचे, माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते. पंचतत्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे, त्यांच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, क्लरिकल स्टाफचे, माझ्या सहकाऱ्यांचे, माझ्या शाखा प्रमुखांचे, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते. त्यांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, सर्व कारकून यांच्या आशीर्वादाने दरमहा मला भरभरून पगार देण्यासाठी आणि माझ्या ऍक्सिस खात्यामध्ये जमा करण्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद देते. कारण तुमच्यामुळेच माझं घर, कुटुंब एकदम सुरळीतपणे आनंदी चालतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ह्या पंचतत्वांना. खूप खूप धन्यवाद आकाश तत्वाला की आपल्याला आभाळा एवढी स्पेस देण्यासाठी, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर जागा आहे, हे मला वारंवार दाखवण्यासाठी मी आकाश तत्वाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. वायू तत्वाचे खूप खूप धन्यवाद. लाईट नसतानाही हवेद्वारे मला थंड हवा किंवा थंडीमध्ये गरम हवा अशी हवा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. एसीद्वारे, कूलरद्वारे, फॅनद्वारे, गाडीतल्या कूलरद्वारे किंवा एसीद्वारे खूप छान पद्धतीने हवा मला देण्यासाठी हे वायू तत्व माझ्या शरीरामध्ये, माझ्या आजूबाजूला वावरतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सूर्यनारायणाचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सूर्यनारायणा, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये नवीन नवीन प्रकाश, नवीन नवीन एनर्जी, नवीन नवीन ऊर्जा, नवीन नवीन ध्येय, नवीन नवीन खूप साऱ्या गोष्टी घेऊन येण्यासाठी आणि देण्यासाठी खूप खूप धन्यवाद सूर्यनारायणा. खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखं अखंड प्रज्वलित होऊन, तेजोमय होऊन, अखंड उजळत राहावं अशी ऊर्जा तुम्ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये देताय, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जलतत्वाचे. जसं ब्रह्मांडामध्ये युनिव्हर्स नारायणा तुम्ही 72% पाणी दिलं, तसंच 72% म्हणजे पाण्याचं प्रमाण माझ्या शरीरात देण्यासाठी, प्रत्येक एका व्यक्तीच्या शरीरात देण्यासाठी तुमच्या मनापासून आभार. खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. कारण ह्या पाण्यामुळेच माझी त्वचा मऊ, मुलायम, नितळ, स्वच्छ, लहान बाळासारखी गुटगुटीत, सुंदर, मऊ, मुलायम देण्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. धरती मातेला नतमस्तक होऊन आपण सर्वांनी मनापासून आभार व्यक्त करायचे, धन्यवाद द्यायचे की हे धरती माते, तुझ्या वरच मी
राहते, झोपते, खेळते, बागडते, कामावर जाते, घरी येते, फिरायला जाते, डोंगरांवर चढते, नदीमध्ये पोहायला जाते, गाडी चालवते, सायकल चालवते, पायी चालते, शेती पिकवते. खूप साऱ्या गोष्टी मी तुझ्या वरच उभं राहून करते, तुझ्या सोबत करते. आणि शेतकऱ्यांना तू शेती करण्याची जी संधी दिली या जगामध्ये, ह्या हजारो, लाखो, करोडो शेतकऱ्यांना तू तुझ्या अंगावर, तू तुझ्या मायेने पांघरून घेऊन त्यांना भरभरून असं उत्पादन देतेस, त्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद. खूप छान छान भाज्या पिकवल्या जातात आणि शेतकऱ्यांपर्यंत पौष्टिकरित्या पोहोचवल्या जातात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मी धन्यवाद देते रॉन्डा बर्नला, कारण ह्यांनीच रॉन्डा बर्न या लेखिकेने हे पुस्तक जादू सिक्रेट हे पुस्तक एकदम सिक्रेटली आणि जादूमयरित्या रेखाटन करून आणि चित्र सुद्धा एकदम छान पद्धतीने रेखाटन करून आपल्यापर्यंत पोहोचवलीत. आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि त्यासाठी भरभरून धन्यवाद, भरभरून धन्यवाद, भरभरून धन्यवाद. कारण आपण वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये ह्या जादूच्या पुस्तकामुळं जादूमय झालेलो आहोत आणि आपलं आयुष्य भरभरून गेलेलं आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगत आहे. मी माझ्या मोबाईलला, लॅपटॉपला, एअरटेल कंपनीला, झूम मीटिंगला मनापासून आभार देते. कारण त्यांच्या कृपेनेच, त्यांच्या आशीर्वादाने ही झूम मीटिंग खूप छान पद्धतीने सक्सेस होते. त्यासाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा. आजचा आणखी एक दिवस आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद देते की तुम्ही सर्वजण हे जादूची जर्नी, जादूच्या पुस्तकाची 27वा पार्ट आपण आज पाहणार आहोत. आणि मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं धडा जो होता तो 26वा, आपल्या चुकांचं रूपांतर कशामध्ये करायचं होतं? वरदानांमध्ये करायचं होतं. तर वरदानांमध्ये चुकांचं रूपांतर करत असताना इथून पाठीमागच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून जी काही चूक झाली आणि ती चूक मान्य केली आपण की हो, ही चूक माझ्याकडून झाली आहे, तर त्या चुकीचं वरदानामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण शिकलो. त्या एका चुकीबद्दल आपण 10 वाक्य लिहू शकलो. ती चूक कोणती होती? समजा मी गाडी चालवतोय आणि मी सिग्नल तोडला किंवा पोलिसांनी माझी गाडी अडवली. तो पार्ट होता आणि त्याच्यामध्ये आपण खूप छान पद्धतीने ते समजून घेतलं आणि शिकलो. त्या पद्धतीने आपण करू पण शकतो का? नक्कीच करू शकतो. नाही लिहायला जमलं तर कमीत कमी आपण बोलू शकतो. 10 गोष्टी पोलिसांबद्दल बोलू शकतो, आर्मीबद्दल 10 गोष्टी बोलू शकतो, शिक्षकांबद्दल बोलू शकतो, कॉलेजच्या शिक्षकांबद्दल, माध्यमिक शाळेच्या शिक्षकांबद्दल, त्याचबरोबर बिल्डिंगचं काम चालू आहे त्या बिल्डिंगच्या कामगारांबद्दल, झूम मीटिंग बद्दल, ज्यांनी क्रिएट केली त्यांच्याबद्दल. जर बऱ्याच गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग ते आपण काय करू शकतो? पाहू शकतो, नक्कीच पाहू शकतो. येस. चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, आजचा आपला धडा कोणता आहे? जादुई आरसा. सगळ्यांना दिसत आहे? येस. हा जादुई आरसा म्हणजे आपण जसं आहोत तसाच आपण विचार करतो, परंतु आरशामध्ये आपण स्वतःला वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर तो कसा दिसेल? एकदम एनर्जेटिक, वाव, जबरदस्त. ह्या चित्रामध्ये तुम्हाला कसं दिसत आहे? डू यू वॉन्ट टू बी अ ग्रेटफुल मिलेनियर? येस. स्वतःला ग्रेटफुल मिलेनियर समजायचं का? समजताय का? येस. बघा ते दागिने, वाव, पैसे, पैशाच्या नोटा, बंडल, किती सारे पैसे काय आरशामध्ये दिसत आहोत. काय ते जॅकेट, सोन्याचं जॅकेट घातलंय, सोन्याचं फूल लावलंय, सगळा सोन्यामध्येच उभा आहे, सगळे पैसे, नाणे, नोटा, डॉलर, सर्व काही ह्याच्यामध्ये दिसत आहे. तर चला तर मग आता आपण पाहूया जादुई आरसा. आपला दिवस कोणता आहे? आपला दिवस आहे
28वा. सॉरी, 27वा दिवस आहे जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनांप्रमाणे कुठे गेला जादूचा आरसा? येस. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूंचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्याच्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असतं. जादूचा आरसा काय दर्शवतोय आपण ते पाहूया ह्या चित्रामध्ये. बघा, एक टेबल दिसत आहे, असं बॉक्स दिसत आहे. त्या बॉक्सवर ब्लॅक आणि व्हाईट कलरचे शूज आहेत, सँडल्स आहेत. एक लॅम्प आहे, बाजूला आरसा आहे, त्या आरशाच्या बाजूला काय आहे? खूप छान असं स्टार स्टार आहेत, एकदम छान जादूमय आरसा आहे ना तो, म्हणून. दिवस 27वा, जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूंचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यांच्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असते. असं कोण म्हणत आहे? खलील जिब्रान कवी आणि कलाकार आहेत, असं हे म्हणत आहेत. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता. एकामागून एक प्रश्न तुमचं पाठलाग करतात आणि तुम्ही त्या प्रश्न मध्ये गुंतून पडता. परिस्थितीबद्दल, इतर माणसांबद्दल तक्रारी करता राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगायचं राहून जातं. समरस होऊन आणि बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाहीत. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवनशैली पद्धती बनवता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील जगातील प्रत्येक गोष्ट जादूनं बदलून जाते, अगदी सहजपणे. तुमच्याबद्दल तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जगही जादूने बदलून जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणता. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. तो संदेश असा आहे: आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जाते ते. अगदी खरंय. आतापर्यंत तुम्ही जर 26 जादूच्या कृतीचं आचरण केलं असेल, तर आपल्याला तुमच्यात बदल झालेला आहे. कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधी-कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल. तुमच्या परिस्थितीतही सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येतील. आतापर्यंत कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी केला होता. तो तुमच्या कामासाठी, पैशासाठी आणि आरोग्यासाठी केलात. तुमच्या स्वप्नांसाठी एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केलात. पण सगळ्यांपेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे. ती व्यक्ती दुसरी, तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. येस. आता आपण आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आरशातल्या व्यक्तीबद्दल, तुमचं स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असमाधानाची, असंतुष्टतेची, निराशेची आणि मी एवढी काही चांगली नाही, या सगळ्या भावना संपूर्ण त्या नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थिती जादूने गायब होते. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं, कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टींबद्दल किंवा व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जिथं जाता तिथं तिथं आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर येतात आणि ज्या 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 गोष्टी तुम्ही स्पर्श कराल तिला डागावून टाकतात. त्या एखाद्या लोहचुंबकासारखं काम करतात
आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान, अधिक असंतुष्ट, अधिक निराशा आकर्षित करून घेतात. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील अशा चांगल्या समृद्ध भावनाचं तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं आणि ज्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही त्याच्याबद्दल किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्यांच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतलं जातं. हे आपण धड्याच्या सुरुवातीला सुद्धा शिकलो आहोत. त्यामुळे बघा, विचार करा, कृतज्ञता व्यक्त करायची का कृतज्ञ व्हायचं? जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता लगेच आरशापुढे जाऊन उभे राहा. आरशातील व्यक्तीकडे थेट पहा आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे जादूचे शब्द म्हणा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने हे शब्द उच्चारा. तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे. असं म्हणा. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे हे शब्द म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात भावना तुम्ही व्यक्त केल्यात, किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असे म्हणा. तुम्ही जसे आहात अगदी त्यासाठी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल, तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि प्रत्येक वेळी आभारी हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्या प्रमाणात म्हणता येणं शक्य नसेल, ते म्हणा. मनातल्या मनात म्हणा आणि तुम्ही जर खरोखरच धीट असाल, तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते सांगाल. येस. मी मी मनीषा मुकुंद माने खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करते स्वतःबद्दल, की मी जादूच्या बुकची जर्नी सुरू करू शकले. स्वतःमध्ये हिंमत देऊ शकले. मी कृतज्ञता व्यक्त करू शकले. अजून बऱ्याच सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु या बऱ्याच गोष्टी माझ्यात चेंजेस झाल्या त्याबद्दल मी मनापासून स्वतःची कृतज्ञता व्यक्त करते. आभार व्यक्त करते. लव्ह यू मनीषा, लाइक यू मनीषा, रिस्पेक्ट यू मनीषा. यापुढे जगायचंय, स्वतःसाठी जगायचं. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाहीत, तर तुम्हाला कळेल, की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल, तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दोष देऊ नका. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता, तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही. म्हणून स्वतःवर टीका करू नका. तुम्ही जेव्हा जसे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथे-जिथे जाता तिथे-तेथे काही करता त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहते. आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला, तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. वॉव! किती सुंदर धडा आहे हा जादूचा आरसा. चला तर मग जादूची कृती क्रमांक 27 पाहूया. जादूचा आरसा. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. ती प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा. आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलत, यावेळी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्ही जर खरोखर धीट असाल, तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी सांगा. येस, मी मनापासून खूप खूप आभारी आहे, की मी माझं काम सांभाळून मी माझ्या मुलांना खूप चांगलं वागणूक देते.
खूप चांगले संस्कार देते, त्यासाठी मी स्वतःचे आभार मानते. येस, मी माझं काम सांभाळून, मी माझं काम खूप यशस्वीरित्या आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडते. जिथे मला कुणीही प्रोत्साहित केल्याशिवाय राहत नाही. खरोखरच मी माझी स्वतःची खूप खूप आभारी आहे. मी खूप छान स्वयंपाक बनवते आणि तो सर्वांना आवडतो. खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीचे आपल्याला नियम ते लिहायचे आहेत. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे. जादूचे शब्द उच्चारा. मनापासून धन्यवाद व्यक्त करा. खूप खूप धन्यवाद. या जादुई आरशाचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रॉन्डा बर्नचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप सुंदररित्या हा जादूचा आरसा, हा चॅप्टर त्यांनी क्रिएट केला आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये खरे उतरूयात, स्वतःसाठी काम करूयात, स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात, स्वतःवर भरभरून प्रेम करूयात, स्वतःवर कमीत कमी 3 गोष्टींबद्दल आभारी राहूयात आणि आनंदी राहूयास, हसत आनंदी राहा, हसत राहा आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश देत राहा. चला तर मग पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊयात आपल्या Zoom मीटिंगला, मोबाईलला, लॅपटॉपला, अ, जादूच्या पुस्तकाला आणि तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू, लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू, लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खरोखर चेंजेस होत असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, मेसेजमध्ये कळवा, ग्रुपमध्ये कळवा, फोन करून कळवा, कसेही कळवा, पण नक्की कळवा. थँक यू. बाय बाय. थँक यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे. आणि अशा प्रकारे आपला चॅप्टर इथे संपलेला आहे असं जाहीर करते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. गुड गुड डे.